रायगड जिल्हा परिषद आणि एकात्मिक बाल विकास योजनेतर्फे महारमध्ये पोषण पखवाडा मोठ्या उत्साहात पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महार पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत आणि जिल्हा परिषद सदस्या रसिका केनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बालकांना योग्य आहार मिळावा आणि पालकांमध्ये जनजागृती व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। यावेळी तज्ञांनी बालकांचे संगोपन आणि पोषक आहाराच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले। सुदृढ पिढी घडवण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आज चौदार तळ्याच्या इथे जो कार्यक्रम झालेला आहे तो पोषण पंधरवडा म्हणून कार्यक्रम होता। हा दर वर्षाला होतो आणि एप्रिल महिन्यात होतो आणि आज मला वाटतं सेकंड लास्ट दिवस आहे। उद्या त्याची सांगता आहे। या 15 दिवसामध्ये बालकांना कशा प्रकारचा आहार अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कशा प्रकारचा तो आहार दिला गेला पाहिजे ह्याची माहिती आणि ह्याचं योग्य म्हणजे त्या जो खाऊ येतो त्याचा कशाप्रमाणे जर त्याचं आपण वर्गीकरण केलं ते त्याचं कशात आपण म्हणजे चांगल्या प्रकारचा पदार्थ एखादा बनवला तर तो आपण चांगल्या प्रकारे खाऊ शकतो याच्यासाठी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मला वाटतं या कार्यक्रमातून झालेलं आहे आणि खूप साऱ्या अंगणवाडी सेविकांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। पोषण पखवाडा म्हणून एप्रिल महिन्यामध्ये हा कार्यक्रम केला जातो। तर आजचा मॅडमने सांगितल्याप्रमाणे आजचा हा 15 दिवसाचा कार्यक्रम आणि उद्या ह्याची सांगता होणार आहे। अतिशय चांगल्या प्रकारे तालुक्यातील अंगणवाडी सेविकेनी जो पोषण आहार मिळतो त्याच्यातून वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत आणि खरोखरच ते बालकांना म्हणजे बालकं कुपोषित असतात आणि ती सदृढ होण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या पदार्थाचा योग्य वापर आणि योग्य खाणं जर मुलांना दिलं तर निश्चित मुलं कुपोषित होण्यापासून वंचित म्हणजे वाचणार आहेत आणि त्यांचं आरोग्य देखील सदृढ राहणार आहे। तर अतिशय चांगल्या प्रकारे हे तालुक्यातील अंगणवाडी सेविकेचं काम आहे। त्याचबरोबर आता ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत त्या महिला बाल कल्याणच्या सभापती आदरणीय रसिकाताई केनी। खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। कार्यकारी अधिकारी म्हणून महिला बाल कल्याण च्या निर्मलाताई कुचित ह्या देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी देखील केलेलं आहे। पंचायत समितीचे उपसभापती देखील होते, पंचायत समितीचे सर्व सदस्य होते। अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे।